मुंबईतील पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉक, पादचारी पूल बांधण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे। मध्य रेल्वेद्वारे निळजे स्थानकावरती इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आज 10 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक गोलमडणार आहे। या काळामध्ये दादर हुबळी एक्सप्रेस ठाणे कल्याण कर्जत मार्गे वळवण्यात येणार आहे। मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात। या पार्श्वभूमीवरती पालिकेकडून नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन, पाण्यातील गढूळता कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजनाही सुरू करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे। अर्जदारांची 3 महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा ही अखेर संपणार आहे। या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे कल्याण डोंबिवली पनवेल वसई विरारमधील 5000 घरांची सोडत निघणार आहे। ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। सिडकोच्या प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरील गृहनिर्माण योजनेची सोडत संपन्न झाली आहे। सोडतीमध्ये 8795 भाग्यवंतांना आपल्या हक्काचं घर आणि पसंतीचं घर मिळालंय। योजनेसाठी 10,832 अर्ज आले होते। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डिवायडरवरती चढली बीएसटी बस, मोठा अपघात टळला। सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाहीये। अपघाताची घटना रात्री 12 वाजता एसव्ही रोडवरती घडल्याचं समोर। कल्याणच्या दुर्गामाता चौकामध्ये भरधाव कारचा भीषण अपघात, पहाटे घडली घटना। डिवायडरवरती चढून गाडी उलटली। एअरबॅगमुळे दोघांचेही प्राण वाचलेले आहेत। आता आपण जाऊयात पुणे जिल्ह्यात काय घडते बघूयात न्यूज टॉप 9 मधून। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवरती। 27 सप्टेंबरला परीक्षा होणार आहे। 6 तारखेला केंद्रीय सीईटी परीक्षा असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 17.68 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे। पुण्याला खडकवासला, पांचेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणातून पाणी पुरवठा केला जातो। तर जुलैच्या महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 13 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे। पुण्यातील समान पाणी पुरवठा योजनेची श्वेतपत्रिका काढा। समान पाणी पुरवठा योजनेवरती आतापर्यंत 1600 कोटींचा खर्च। महापालिकेने याची श्वेतपत्रिका काढून पुणेकरांसमोर ठेवावी। तर एका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांची ही मागणी आहे। पुण्यातील ओला आणि सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा मागवावी, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम आणि नगरसेवक अरविंद शिंदेंची मागणी आहे। या निवेदेत दर कमी झाल्यास निविदाच रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पुण्याच्या येरवडा कारागृहात येताना कैद्याच्या तपासणीमध्ये आढळला गांजा। जवळपास 12 ग्राम गांजा आढळून आल्याची माहिती आहे। निहाल सिंग टाक असं या कैद्याचं नाव आहे। पुणे शहरामध्ये एकाच दिवशी 42 सायबर गुन्हे दाखल, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्यांची नोंद। शेअर ट्रेडिंग, क्रिप्ट टास्क, बँक खाते हॅक करून घातला गंडा। कोथरूडमध्ये ज्येष्ठ व्यक्तीला 63 लाखांचा गंडा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील शिरूरच्या निर्वी गावात लोकसंख्ये इतके देववृक्ष लागवड अभियान। फडणवीसांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त निर्वी गावाकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न। पुण्याच्या खेडमध्ये कॉपर वायर चोरी करणाऱ्या तिघांकडून यावेळेस पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे। पवनचक्कीचे दरवाजे फोडून 1 लाख रुपयांची 135 किलो वजनाची कॉपर वायर चोरी केली होती। कारवाईमध्ये चोरीसाठी वापरलेला टेम्पो आणि लोखंडी वजन काटाही जप्त करण्यात आलेला आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 10 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र वडिलांविरोधात गुन्हा दाखल आहे। राजगड पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पीडित मुलीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।